ठाण्यातील जय महाराष्ट्र नगर परिसरातील जय भवानी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं 45वं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा होतोय। या मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयावर जनजागृती करण्यात आली आहे। यावर्षी मंडळाच्या वतीने श्रींची मूर्ती कागदी लगद्यापासून व शाडू मातीपासून साकारली असून सजावट पर्यावरण स्नेही करण्यात आली आहे। सर्व स्थानिक मुलांनी एकत्र येत ही संपूर्ण सजावट केली आहे। आकर्षक अशी सजावट असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात। तर मंडळाच्या वतीनं सलग 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला, बुद्धिबळ, स्मरणशक्ती, नृत्य, गीत गायन स्पर्धा व विविध मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग घेतला। तर वर्षभर मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। या उत्सवानिमित्त शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक व अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गणरायांचं दर्शन घेतलंय। तर विजेत्या स्पर्धकांना माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय। जय भवानी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जिल्हा, तालुका व महानगरपालिका स्तरावर विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय। सुस्वागतम। जय भवानी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदाचा आपला 45वा गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव हा पर्यावरण स्नेही आणि पर्यावरण पूरक देखाव्यानिशी आणि मूर्तीनिशी साजरा करते। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपण पर्यावरणासंदर्भातील विषयांवर जनजागृती करण्यासाठी क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे या विषयाचा जो देखावा आहे तो साकारलेला आहे। आणि हा संपूर्ण देखावा जो आहे इथे स्थानिक जे तरुण आहेत त्याच्यामधली काही नावं घ्यायची झाली तर कुणाल चिरमे असेल, अभिषेक कदम असेल, ओंकार भापकर, मनीष राऊळ तसेच अन्य तरुण सहकाऱ्यांनी जे काही झाडांपासून मिळालेल्या झाडांच्या पारंब्या असतील तसेच आसपासच्या नागरिकांकडून मिळालेले जे काही साहित्य असेल त्याचा वापर करून साकारलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की ही जी गणरायाची मूर्ती आहे ही मूर्ती आपण कागदी लगद्यापासून बनवलेली आहे। कागदी लगद्यापासून आणि शाडूच्या मातीपासून बनवलेली बागडी विभागातील ही पहिली मूर्ती असेल। यंदाच्या वर्षी आपण पर्यावरणपूरक देखावा सादर करत असतानाच येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना असेल, भाविकांना असेल पर्यावरण पूरक संदेश देण्याच्या हेतूने या ठिकाणी जे काही संदेश लावलेले आहेत ते सुद्धा आपण इथे पाहू शकता। जसं की सर्वात पहिला आपण या ठिकाणी संदेश दिलेला आहे की जो प्रश्न सध्या आपल्या सर्वांना भेडसावतो की बाहेर पाऊस पडत असतो आणि आपण घरामध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा, गार्डनमध्ये म्हणा एसी लावून बसलेलो असतो। तर कधी आपण विचार केला की बाहेर इतका पाऊस पडत असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर गरम का अनुभवतो? तर साहजिकच आहे की याचं उत्तर जर द्यायचं झालं तर आपल्या पुढे येतं ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंज असेल। तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, क्लायमेट चेंज म्हणजे काय या विषयावर जर आपल्याला बोलायचं झालं तर हे फार मोठे विषय आहेत की ज्याच्यावर आपण सायंटिफिकली बरंच काही बोलू शकतो, टेक्निकली बरंच काही बोलू शकतो। परंतु सर्वसामान्यांना साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पृथ्वीचं संरक्षण करणारे जे काही आसपासची आवरणे आहेत त्यांचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेला आहे। आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं असेल, क्लायमेट चेंज असेल याचे परिणाम फक्त शहरी भागात तुम्हा आम्हालाच नाहीये तर आपला ग्रामीण भागातील जो अन्नदाता आहे हा सुद्धा ह्या क्लायमेट चेंज असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल यांच्या पूर्णतः विळख्यामध्ये सापडलेला आहे। शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे, तसेच अवेळी पडणाऱ्या पावसाचं संकट आहे, पिकांवर पडणाऱ्या रोगराईचं संकट आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्याकडे जमीन असून सुद्धा हल्ली त्याला उत्पन्न घेता येत नाही। मग याच्यावर आपण साधं सरळ सोपं काय करू शकतो? तर आपल्याला शाळांमध्ये शिकवलेलंच असतं की आपण झाडे लावली पाहिजे, झाडांचं जतन केलं पाहिजे। परंतु आज आपण शहरी भागात राहतोय तर शहरी भागामध्ये राहत असताना प्रत्येकाला ते शक्य होईलच असं नाही की प्रत्येकजण झाड लावू शकतो, झाडाचं संवर्धन करू शकतो। मग ठीक आहे, आपण घरापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांच्यातून आपण जर सुरुवात केली तर त्याच्यातून आपण पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणावरचा समतोल साधू शकतो किंवा पर्यावरणामध्ये जे काही प्रदूषण होतं ते टाळू शकतो। जसं की आपण आपल्या घरामध्ये जे काही पाणी असेल त्या पाण्याचा पुनर्वापर करणं शक्य आहे का? जे पाणी आपण स्वयंपाकघरातून निघतंय ते पाणी आपण झाडांसाठी किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या असतील त्यांच्यामध्ये वापरू शकतो का? आपल्या घरामध्ये असतील, आपल्या सोसायट्यांमध्ये असतील, जर गळके नळ असतील तर ते गळके नळ जे असतील ते आपण दुरुस्त करून घेऊ शकतो का? तसेच
जे सार्वजनिक जलाशय आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा आपण पाहायला गेलं तर काही काही ठिकाणी कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी जी काही जलाशय असतील, नदी असेल, ओढा असेल, यांच्या किनाऱ्यांचा वापर केला जातो. तर आपण तरुणांनी आपल्या घरातील जे काही महिला सदस्य असतील त्यांना याबाबत माहिती देऊन या संपूर्ण गोष्टीपासून टाळू शकतो का. तसेच कीटकनाशक असतील, तणनाशक असतील यांचा आपण कमीत कमी वापर करू शकतो का. त्याचप्रमाणे जर सांगायचं झालं तर वायू प्रदूषण रोखण्यासाठी काय करू शकतो. आजकाल प्रत्येकाला गाडी हवी आहे. एक प्रकारे गाडी हा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. खरंच आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या वैयक्तिक गाडीची आवश्यकता आहे का. जर आपण सार्वजनिक जी काही आपलं ट्रान्सपोर्ट असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल यांचा जर वापर केला तर ज्यातून आपण फार मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची तर वायू प्रदूषण कमी करूच शकतो. त्याच पद्धतीने जे काही आपल्याला वाहतूक कोंडीची समस्या आहे या सर्व गोष्टींवरती जे आहे ते आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून मार्ग काढू शकतो. त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर जर समजा आपल्याला शक्यच नसेल पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणं तर आपण आपल्या गाड्यांचा वेळोवेळी पीयूसी करून घेणं, गाड्यांचं मेंटेनन्स वेळेवर करून घेणं, गाड्यांची सर्व्हिसिंग करून घेणं, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ह्या जरी आपण केल्या, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी सुद्धा याच्यातून फार मोठ्या प्रमाणावरती वायू प्रदूषण जे आहे ते कमी होऊ शकतं. आणि घरात करायचं झालं तर आज म्हणजे आपण शाळेतील मुलं असेल यांच्यापर्यंत जरी हा मेसेज दिला की आपण 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर घरामध्ये थांबणार नसू, 15 मिनिटापेक्षा जास्त आपण एखाद्या खोलीत थांबणार नसू तर त्या खोलीतील पंखे असतील, ट्यूबलाईट असतील त्या आपण ज्या आहेत त्या बंद केल्या पाहिजे. तसेच शक्य असेल त्यावेळी आपण जे काही आपली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील ती उपकरणं कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांना काही पर्यायी असेल तर त्यांचाही आपण वापर केला पाहिजे. नैसर्गिक प्रकाश स्रोत जे असतील म्हणजे आपल्या घराच्या खिडक्या असतील, दरवाजे असतील हे वेळोवेळी आपण उघडे ठेवून सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे किंवा ट्यूबलाईट असेल किंवा अन्य काही साधने असतील ते आपण एनर्जी इफिशियंट जे असतील त्या पद्धतीची आपण वापरली पाहिजेत. आणि या ठिकाणी आपण असं दाखवलं की ह्या पृथ्वीवर जी काही सुंदर नक्षी असेल त्या पृथ्वीवरची ही सर्वात सुंदर नक्षी म्हणजे काय तर झाडे, फुले, पशु, पक्षी ही जी आहे ती आपल्या पृथ्वीवरची सुंदर अशी नक्षी आहे. आणि जर आपण वृक्ष आहेत आणि हे वृक्ष जे आहेत ते केवळ एक झाड किंवा एक वनस्पती नाही तर हे पृथ्वी मातेचं जे आहे खरंच आभूषण आहे. म्हणून आपल्याला या आभूषणाचं संरक्षण केलं पाहिजे कारण की हे आभूषणच आज येणाऱ्या काळामध्ये ह्या पृथ्वीवरचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर कमी करू शकते. आपण बुद्धिदेवता जी आहे गणराया चरणी प्रार्थना करूया की हा जो काही जय भवानी सार्वजनिक उत्सव मंडळाने या गणेशोत्सवादरम्यान जो काही छोटासा प्रयत्न केलेला आहे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने, पाऊल उचलण्याच्या दृष्टीने, लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टीने जे काही छोटंसं आम्ही पाऊल उचललेलं आहे यामध्ये आम्हाला यश मिळू दे आणि आमचा हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला जाऊ दे.